Good evening, students. Solve problem number 3, page number 193. Anita, Sunita, and Kavita were partners in a business sharing profits and losses in the ratio of 2 is to 2 is to 1, 2:1, respectively. Their balance sheet as on 31st March 19 is as under. Balance sheet पहा प्लांट अँड बिल्डिंग 55,800 ॲसेटला लिहायचं आपल्याला. इन्व्हेस्टमेंट 30,000 ॲसेटला. फर्निचर 16,000 ॲसेटला. डेटर्स 20,800 ॲसेटला. RDD ॲडजस्टमेंटनुसार पाहायचं आहे आपल्याला. बँक अकाउंट या सोल्युशनमध्ये पुस्तकात दिलेलं नाही, आपण सेपरेट उघडणार आहोत. बँक अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 8,200. त्यानंतर गुडविल 10,000 ॲसेटला लिहा सध्या, नंतर ॲडजस्टमेंट नंतर पाहू. आता लायबिलिटी बाजूला कॅपिटल आहे अनिता, सुनीता, कविता 40,000 40,000 20,000. हा कॅपिटल अकाउंटचे क्रेडिट बाजूला लिहिलेलं आहे. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 40,000 40,000 20,000. त्यानंतर क्रेडिटर्स, बिल्स पेबल आणि बँक लोन लायबिलिटी बाजूला लिहिले पहा. बँक लोन ॲडजस्टमेंटनुसार करायचं आहे. क्रेडिटर्स, बिल्स पेबल लिहून टाका लायबिलिटीला 30,000 आणि 2,000. हा लायबिलिटी बाजूला क्रेडिटर्स लिहिले, बिल्स पेबल लिहिले 30,000 2,000. बँक लोन ॲडजस्टमेंट आहे त्याच्यामुळं ते लिहायचं नाही. ऑन 1 जुलै 19 कविता डाईड. 1 जुलै 19ला कविताचा मृत्यू झाला आहे पहा, डेथ. अँड द फॉलोइंग ॲडजस्टमेंट्स वेर मेड. नंबर 1, ऑल द डेटर्स वेर कन्सिडरेड ॲज गुड. डेटर्सचे जे हे 800 रुपये जे बुडत होते ना, ते आता बुडणार नाही. ज्याचा आपला 800 रुपयाचा फायदा झाला. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय RDD अकाउंट 800. त्यानंतर डेटरची इनर कॉलमची रक्कम आहे पहा 20,800 ॲसेटला लिहायची. ॲसेटला लिहिले पहा डेटर्स 20,800. नंतर ॲडजस्टमेंट नंबर 2, अ कॉन्टिंजंट लायबिलिटी म्हणजे अचानक देणं निर्माण झालं. फॉर अ कॉम्पेन्सेशन म्हणजे नुकसान भरपाई ऑफ ₹900 वॉज प्रोव्हाइडेड. म्हणजेच आपल्याला पैसे पेड करावं लागतात. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट बाजूला टू कॉन्टिंजंट लायबिलिटी 900 आणि देयचं आहे लायबिलिटी म्हणून लायबिलिटी बाजूला लिहायचं आहे कॉन्टिंजंट लायबिलिटी 900. नंतर ॲडजस्टमेंट नंबर 3, इन्व्हेस्टमेंट्स वेअर सोल्ड आउट इन द मार्केट ॲट 10% प्रॉफिट. इन्व्हेस्टमेंट पाय ॲसेटला किती आहे 30,000 आहे. 10% म्हणजे याचे 10% किती 3,000, म्हणजे 3,000चा फायदा झाला. रिव्हॅल्युएशन किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला बाय इन्व्हेस्टमेंट अकाउंट 3,000 आणि इन्व्हेस्टमेंट विकून टाकली आहे 10% नफ्याने. म्हणजेच बँक अकाउंटला पैसे जमा करायचे. बँकेच्या डेबिटला टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट 33,000, 30,000ची होती प्लस 10% म्हणजे 3,000 म्हणून 33,000 इथे लिहिले बघा. त्यानंतर लोन वेअर पेड ऑफ. लायबिलिटी बाजूला हे जे बँक लोन आहे पहा 8,000 याचे पैसे पेड केलेले आहेत. म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला त्यांनी बॅलन्स लायबिलिटी बाजूला लोन लिहिलेलंच नाही पहा, त्याचे पैसे पेड करून टाकलेले आहेत. पैसे गेल्यानंतर बँक अकाउंटच्या क्रेडिट बाजूला त्याचं पोस्टिंग होईल पहा. बँकेच्या क्रेडिटला बाय बँक लोन 8,000. ॲडजस्टमेंट नंबर 5, लँड अँड बिल्डिंग वेअर डेप्रिसिएटेड बाय ₹800 अँड फर्निचर बाय ₹1,100. डेप्रिशिएशन ही ॲसेटची किंमत कमी झालेली आहे. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट किंवा रिव्हॅल्युएशनच्या डेबिट बाजूला लिहायचं आहे. टू लँड अँड बिल्डिंग 800, टू फर्निचर 1,100 आणि ॲसेटमधून किंमत लेस करायची. हां, लँड अँड बिल्डिंग इथं डायरेक्ट लिहिलेलं आहे त्यांनी. लँड अँड बिल्डिंग शब्द लिहिलेलं आहे इथं. लँड शब्द करून घ्या. लँड अँड बिल्डिंग 55,800 पाहिजे.
आणि मग याच्यातून इथं 800 वजा केले, 55, 800तून हे 800 वजा करायचे म्हणजे इथे किती येतील 55,000 आणि ॲसेटची किंमत झाली कमी झाली म्हणून त्याकडे डिफेक्ट आपण 800 लिहिलेलं आहे. लँड अँड बिल्डिंग 800. तसंच फर्निचरचं करायचं. फर्निचर ॲसेटला किती दिलेलं आहे पहा 16,000 आणि इथं 1,100 लेस करायची. फर्निचर पहा 16,000 मग याच्यातून 1,100 लेस करायची, बाहेर येतील 14,900. याचं सेकंड 1100 कमी केले ना इथे लिहिलेत पहा इव्हॅल्युएशनचे डेबिटला. त्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर 6, गुडविल ऑफ द फर्म वॉज व्हॅल्यूड ॲट ₹15,000. इट वॉज टू बी रेज्ड इन द बुक्स. 15,000 गुडविल झालं पहा. ॲसेटला गुडविल किती दिलेले आहे 10,000, आता किती झाले 15,000. म्हणजेच त्या ठिकाणी गुडविल 5,000चं गुडविल त्यांनी वाटून दिलेले आहे. ही गुडविल वेगळ्या पद्धतीने पण करता येतं, पण पुस्तकातली पद्धत पाहू आपण. बाय गुडविल अकाउंट 2,000, 2,000, 1,000. 5,000 वाढलेले आहेत ना, ही 5,000 आणि रेशो काय त्यांचं 2:1 म्हणजे 5, 5 1 5, 1,000 गुणिले 2 हे 2,000, परत 2,000 आणि 1,000 अशी इथं वाटून दिले पहा 2,000, 2,000, 1,000. आणि ॲसेट बाजूला लिहिले पहा गुडविल 10,000 आहे पहिले ॲसेटचे आणि याच्यात प्लस 5 वाढले म्हणजे तिथे लिहिलेत पहा 15,000 लिहिले डायरेक्ट. त्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर 7, कविता वॉज एंटायटल्ड टू गेट हर शेअर इन द प्रॉफिट अप टू द डेट ऑफ हर डेथ. कवितेचा मृत्यू झालेला आहे 1 जुलैला, तोपर्यंत तिला नफ्याचा हिस्सा मिळणार आहे. प्रॉफिट फॉर 19-20 वॉज एस्टिमेटेड म्हणजे अंदाजे ॲट ₹10,000. अंदाजे नफा किती दिलेला आहे त्यांनी 10,000 रुपये, बरोबर. मग हे 10,000 त्या ठिकाणी ते नोट वर्किंग नोटमध्ये काढून दाखवले पहा. हे 10,000 घेतलेत, 3 महिन्याचं काढायचं आहे आपल्याला, एप्रिल, मे आणि जून. आणि याचे 3 महिने म्हणून इथं 3/12 केलं पहा. आणि रेशो तिचा 1, 2, 1 आहे ना कविताचं, म्हणून 1/5 केलेलं आहे पहा. हेच करायचं 3 1 3 3 4 12, 4 2 8 येईल. त्यानंतर इथं 2 उरले, 4 25, 2,500 इथे येतील 2,500 आणि याला 5ने भागलं, 5 5 25 म्हणजे 500 रुपये आले पहा. हे 500 रुपये ना कॅपिटलच्या क्रेडिटला लिहायचं पहा. बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट कवितेच्या कॉलममध्ये 500 आणि ॲसेट बाजूला लिहायचं ते प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट हे 500. त्यानंतर द अमाऊंट ड्यू टू कविताज एक्झिक्युटिव्ह वॉज पेड बाय NEFT म्हणजे बँक थ्रूच पेमेंट केलेले आहे. कवितेचं जे वारस आहेत ना ते वारसांना ते लोन आता तसं लायबिलिटीला ठेवायचं नाही सांगितलं, त्याचं पेमेंट करून सांगितलेलं बँक थ्रू. मग ते कॅपिटल अकाउंट क्लोज केल्यावर करू आपण. पहिला अकाउंट आपण आता क्लोज करू शकतो. पहा कोणती साईड जास्त येते, क्रेडिट जास्त येते 3,800, 3,800. याच्यातून हे डेबिटचे वजा केले 900, 800 आणि 1100ची बेरीज करायची. ही 1100, 900, 2,800 वजा करायची 3,800मधून म्हणजे 1,000 प्रॉफिट आला. हा प्रॉफिट 1,000 वाटून देता येईल तुम्हाला सगळ्यांना. 1,000 वाटता येईल सगळ्यांना. 1,000, 2,1 म्हणजे 5, 5 दुने 10, 200 गुणिले 2, 400, 400 आणि हे 200 पैसे वाटले. 400, 400 आणि 200, 1,000 वाटले. हा प्रॉफिट कॅपिटल अकाउंटच्या पुढे लिहायचा, क्रेडिट बाजूला लिहायचं बा. बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा याला प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट लिहिलं तरी चालतं. प्रॉफिट 400, 400 आणि हे 200. त्यानंतर आता आपल्याला कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं आहे. कॅपिटल अकाउंट पहा क्रेडिट कविताची 21,700 इथे घेतले, डेबिटला 21,700 बरोबर. डेबिटला काहीच नाही, मग इथे लिहिले टू कविताज एक्झिक्युटर लोन अकाउंट 21,700. पण हे 21,700 लायबिलिटीला लिहायची नाही सांगितली, त्याचं पेमेंट करून टाकायचं. म्हणून पेमेंट करून टाकायचं म्हणून
इथे लगेच बँकेतून पैसे जातील पहा. बँक अकाउंट केलेलं नाही पुस्तकात, लक्ष द्या. बाय कविताज एक्झिक्युटिव्ह लोन अकाउंट 21,700 पैसे गेले. जर ते सांगितले नसते ॲडजस्टमेंटमध्ये तर मग लायबिलिटी टेबल असतात. त्यानंतर आता सुनीताची टोटल 42,400 डेबिटला काहीच नाही. टू बॅलन्स कॅरी डाऊन 42,400. अनिताची 42,400 डेबिटला काहीच नाही वजा करायला. टू बॅलन्स कॅरी डाऊन 42,400. हे दोन्ही आकडे आता लायबिलिटी लिहून टाकायचे. कॅपिटल अकाउंट लिहिलेले आहेत. अनिता सुनीता 42,400 आणि 42,400. आणि आता टॅली करायचं. टॅली करण्यापूर्वी अगोदर बँक अकाउंट पाहायचं पहा. बँकेत डेबिटला किती आहे शिल्लक 41,200. त्याच्यातून हे दोन पेमेंट केलेले आहेत 21,700 आणि 8, म्हणजे 29,700 वजा करायचे 41,200मधून. किती शिल्लक राहिले. बाय बॅलन्स कॅरेट डाऊन 11,500. स्टार केला आहे पहा. याला ॲसेट बाजूला लिहायचं आहे 11,500. बँक पुस्तकात लिहिलेले डायरेक्ट बँक अकाउंट न करता. बँक 11,500. आणि मग तुम्ही बॅलन्स शीट तुमचं टॅली होईल 1,17,700. 1,17,700. हे बँक अकाउंट केलेलं नाही, फक्त हे व्यवस्थित तुम्ही मांडून घ्यायचं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तिसरं पण आपलं गणित सॉल्व केलं.